पहलगाम हल्ल्यानंतर भारतासोबत वाढत्या तणावादरम्यान पाकिस्तान आता मुस्लिम देशांकडून पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे। पाकिस्ताननं 57 देशांच्या गट OIC म्हणजेच इस्लामिक सहकार्य संघटनेनं पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचं म्हटलंय। अलीकडेच पाकिस्ताननं दक्षिण आशियातील ताज्या परिस्थितीबद्दल OICला माहिती दिली होती। त्यावेळी भारतानं दिलेल्या कृतींना या प्रदेशाच्या शांततेसाठी गंभीर धोका म्हणून वर्णन करण्यात आलं होतं। न्यूयॉर्कमध्ये झालेल्या OIC राजदूतांच्या बैठकीत पाकिस्ताननं दक्षिण आशियाच्या मुद्द्यावर भाष्य केलं। संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की भारतानं घेतलेले निर्णय अत्यंत चिथावणीखोर, राजकीयदृष्ट्या प्रेरित आणि बेजबाबदार आहेत। त्यांनी OICच्या सदस्य देशांना भारताची भूमिका आणि त्यांचे परिणाम विचारात घेण्याचं आवाहन केलंय। तर एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार OICनी राजदूतांना पाकिस्तान आणि त्यांच्या जनतेसाठी एकता आणि पूर्ण पाठिंबा व्यक्त केलाय। त्यांनी राजनैतिक संवादाद्वारे तणाव कमी करण्याचं आणि प्रादेशिक तणावाचं मूळ शोधण्याचं आवाहन केलंय। यावेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीर वादाचा विशेष उल्लेख केलाय। वृत्तानुसार राजदूतांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि OICच्या ठरावांच्या आधारे काश्मीर प्रश्नाचं शांततापूर्ण निराकरण करण्याबद्दल चर्चा केली आहे।